आज या ठिकाणी उपस्थित चिंचिनी गावचे सर्व ग्रामस्थ आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, आज आपण जो काही माझ्या सहकाऱ्यांचा जो काही मान सन्मान केला आहे त्या संदर्भामध्ये, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. मी तर भाषण करण्यासाठी उभा नाही हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तुमच्यासमोर काय भाषण करण्यासाठी नाही, मी संवाद करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. आज तुम्ही सर्व मंडळी जी मला मिळालं आहे किंवा हे जे गाव माझ्या पाठीशी किंवा हे गाव माझ्याशी सोबत आलेलं आहे त्याला म्हणजे कारण असणारे आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचं व्यक्ती म्हणजे सिंहसेनेचे राज्य सचिव निकम सर. आज ह्यांच्यामुळे हे आज गाव माझ्या पाठीशी किंवा माझ्यासोबत आलेलं आहे, लक्षात घ्या. कारण का हे जर व्यक्ती नसते, हा जर माणूस माझ्यासोबत नसता तर या गावाचे प्रश्न माझ्याकडे आले असते का? बोला तुम्ही, आले असते का? आज गेले 1 वर्ष झाले आज सर माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे चिंचणी गावचे, आपल्या तालुक्याचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती सिंहसेना यापूर्वी काम करत होती, पण आता विशेष करून जो 1 वर्ष झाला सर माझ्यासोबत आलेले आहेत, सर सिंहसेनेमध्ये काम करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, चिंचणी गावचे जे काही प्रश्न आहेत ते सर अक्षरशः मला कधी कधी तुम्हाला विश्वास पटणार नाही, मला 11, 11:30 वाजता त्यांचे फोन आलेले आहे की साहेब आपल्या चिंचणी गावातला हा प्रश्न आहे, साहेब आपल्या चिंचणी गावातला तो प्रश्न आहे. आज जे मगाशी सरांनी जे तुम्हाला काही सांगितलं की रस्त्याचा प्रश्न मिटवला, शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, हे प्रश्न तिकडून मला आलेले आहेत, त्या माणसाने मला सुचवलेलं आहे. किंवा आता जो झाला आपला टेंबूचा विषय, तो काही मला माहीत नव्हता. लक्षात घ्या, मला शहरी भागातले प्रश्न माहीत आहे, ग्रामीण भागामधले काय प्रश्न आहेत ग्रामीण भागामधले काय प्रश्न आहेत, त्या ग्रामीण भागामध्ये त्या गावामध्ये राहत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये राहत असणाऱ्या त्या माणसाला समजू शकतात, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे जे आता आपण काम केलेलं आहे, जे आता आपण प्रश्न मार्गी लावलेले आहेत, आज त्या व्यक्तीमुळे लावलेले आहेत, एवढं तुम्हाला सगळ्यांना मला आवर्जून सांगायचं आहे. आज ती व्यक्ती माझ्यासोबत जोडली आहे, ती व्यक्ती माझ्या खांद्याला खांद लावून काम करत आहे. त्यामुळं आपण हा टेंबूचा जो काही पाणीपट्टीचा विषय आहे तो आपण मार्गी लावला आणि त्याला फक्त सर म्हणजे सरच कारण आहेत, हे पण तुम्हाला मी सांगतो. दुसरा विषय असा की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. त्यासाठी आपण आज बाबासाहेब पाटील यांची निवड केलेली आहे. त्यांची निवड आपण सिंहसेना शेतकरी आघाडी महाराष्ट्र राज्य या पदावरती आपण त्यांची निवड केलेली आहे. ते इथून पुढे शेतकऱ्यांची जे काही समस्या असतील पश्चिम महाराष्ट्रामधले ते बाबासाहेब ताकदीने काम करतील, हा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वास आहे. त्यासाठी आज तुमच्या साक्षीने आज इथं उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव आहेत, लक्षात घ्या. आज तुमच्या साक्षीने आपण त्यांची निवड केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे काही विशेष करून आपल्या चिंचणी गावाचे प्रश्न असतील, आपल्या तालुक्याचे प्रश्न असतील, ते सिंहसेना अगदी ताकदीने लढेल आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आज हे जबाब देतो, लक्षात घ्या. बरं, सिंहसेना हे फक्त काही शेतकऱ्यांच्यासाठीच कार्य करत नाही, लक्षात घ्या. तळागाळातल्या, जसे माझे सहकारी अभिभया पिसाळ यांनी सांगितलं, तळागाळातले जे विषय आहेत, जे समस्या आहेत, त्या सर्व समस्यावरती सिंहसेना अगदी ताकदीने काम करत आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं की 22 साली आपण टेंबूमधल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या होत्या, जो टेंबूचा कालवा होण्यासाठी ज्या आमच्या शेतकरी बांधवांनी जमिनी दिलेल्या होत्या, त्यामध्ये गेले 12 ते 13 वर्ष झाले त्यावेळेचे तत्कालीन जे आमदार असतील त्यांच्याकडून किंवा त्यानंतर जे झाले त्या शेतकऱ्यांना आमच्या भरपाई मिळाली नाही. त्यानंतर ॲडव्होकेट अभिभया पिसाळ यांनी हा प्रश्न माझ्यासमोर आणला, मला सांगितला
त्यानंतर आपण विषय घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो 4थ्या दिवशी आपण 24,46,00,000 रुपये एवढी मोठी रक्कम आपल्या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना मिळवून दिलेली आहे. लक्षात, हा काही लहान आकडा नाही, लक्षात घ्या. आपण जे जे आंदोलन हाती घेतलंय ते शेतकरी बांधवांचं असेल, माझ्या माता भगिनींचा असेल, माझ्या तरुण बांधवांचा असेल किंवा अनेक कोणते असेल. मगाशी सरांनी विषय सांगितला डंपर. विटा शहरामध्ये डंपर चालकांच्याकडनं मालकांच्याकडनं 2 व्यक्तींना चिरडून मारलं. बरं, ते कुठं मारलं? विट्याच्या चौकामध्ये मारल्यानंतर त्यांना जे काही असेल त्यांची कायद्याच्या अनुसार त्यांना 6 दिवसामध्ये जामीन देखील झाला. पण ह्या प्रश्नावरती आपल्या तालुक्यामधनं एकही नागरिक बोलला नाही, एकही नेता बोलला नाही. लक्षात घ्या, गेले 7 दिवस झाले आपण त्याचं आंदोलन केलं विटा तहसील कार्यालयाबाहेर. 38 डंपरवरती कारवाई झाली. 14 लाख रुपये शासनाला आपण त्या कारवाईच्या माध्यमातून निधी मिळवून दिला. आणि त्यानंतर या सगळ्या डंपरला आता तुम्ही कधीही बघा, तुम्ही रोड जात असताना प्रत्येक डंपरला पूर्वी नंबर प्लेट नव्हता. जेव्हा हे 2 अपघात झाले त्या गाडीला नंबर प्लेट नव्हता, त्या डंपरला नंबर प्लेट नव्हता, कागद क्लिअर नव्हती. मग आपण आंदोलन केल्यानंतर त्या गाडींना कागदपत्र लावण्यात आली, नंबर लावण्यात आले आणि आता ते गाड्या सगळ्या सुरळीत चालू आहेत. नाहीतर गेल्या 2 महिन्यापूर्वी रस्त्यानं जात असताना नागरिकांना भीतीचं वातावरण होतं की कधी कोणता डंपर येईल आणि मला धडकून जाईल. लक्षात घ्या, ही अशी परिस्थिती विटा शहरामधली होती. येणाऱ्या काळामध्ये आपण विशेष करून चिंचणीचे काही प्रश्न असतील, आपल्या शेजारच्या तालुक्याचे काय प्रश्न असतील, आपण ताकदीने मांडणार आहेत. आणि मला आपल्याला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की फक्त शेतकरी हा, मी मगाशी जसा विषय आपल्या वैयक्तिक असणारे पण अनेक अडचणी आहेत. लक्षात घ्या, आज माझे तरुण बांधव त्या ठिकाणी कोपऱ्यात बसलेले होते. आज काय परिस्थिती आहे, अनेक तरुण बांधव आमचे शिक्षण पदव्या आहेत पण त्यांना नोकऱ्या नाहीत. आपल्या तालुक्यामध्ये किती तरुणांना नोकऱ्या लागतात किंवा असा काय उद्योगधंदा आहे का? आपल्या शहरामधल्या, तालुक्यामधल्या, आपल्या गावामधल्या कित्येक माता भगिनी फक्त शेतात काम करायला जाते, तेवढं लक्षात घ्या. आपल्या तालुक्यामध्ये असा कोणता एखादा व्यवसाय, अशी एखादी कोणती कंपनी, असा कोणता एखादा उद्योग आलाय का जेणेकरून आपल्या तालुक्यातल्या 1000-2000 महिलांना नोकऱ्या भेटतील किंवा आपल्या तरुणांना नोकऱ्या भेटतील? अक्षरशः आपल्या तालुक्यातला तरुण, आपल्या राज्यातला तरुण व्यसनहीन झालेला. लक्षात घ्या, 20-20 वर्षाची मुलं अक्षरशः व्यसनामध्ये अडकलेले आहेत आणि त्याला कोणी वाली राहिलेलं नाही. लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये तरुणांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या यासाठी पण सिंहसेना अगदी ताकदीनं काम करणार आहे की आमच्या तरुण बांधवांना नोकऱ्या मिळाव्यात. कारण का आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर असे लोक आहेत, भरपूर असे तरुण आहेत की त्यांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. आई वडिलांनी कुठून कुठून कर्ज घेऊन त्यांना शिक्षण दिलेलं आहे. लक्षात घ्या, पण त्या मुलांच्या हाताला रोजगार नाही, हाताला नोकरी नाही, अशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे. एवढंच आपल्याला, मी काय फार वेळ घेणार नाही, एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या कुटुंबिक असू दे, गाव स्वरूपी असू दे, तालुका स्वरूपी असू दे, शेती संदर्भामध्ये असू दे, आपण थांबणार नाही. त्यानंतर आपण मध्ये गेल्या आंदोलन आपलं चालू असताना ज्या शेतकरी बांधवांची, ज्या कारखान्यानं लुबाडणूक केलेली आहे, लूट केलेली आहे, त्या संदर्भामध्ये आपण गेल्या 15 दिवसापूर्वी विटा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. साखर कारखान्यावरती गुन्हा दाखल करा आणि ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही शेतकऱ्यांच्या आमच्या पैसा साखर कारखान्याने लुबडलेला आहे, तो पैसा आमच्या शेतकऱ्यांना आहे असा परत मिळाला पाहिजे. शेतकरी एकजुटीचा, शिवसेनेचा, त्यामुळे मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की येणारी जी आपली लढाई आहे, येणारा जो आपला लढा आहे, या कारखान्यांच्या विरोधामध्ये असणार आहे, एवढं लक्षात घ्या. असं नाही की बाबा हा विषय मार्गी लावला मग आता आम्ही थांबलो. तुमच्या एका प्रश्नावरती, एका अडचणीवरती सिंहसेना येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे, हे तुम्हाला सांगतो. मगाशी बाबासाहेबांनी सांगितलं की सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत सिंहसेनेचे कार्यालय तुमच्यासाठी उघडं असते.
तुमची कोणतीही कसली समस्या असू दे, तुम्ही शिवसेनेच्या कार्यालयामध्ये या, त्या ठिकाणी मांडा. आपल्या इथलीच गावातलीच नव्हे, आपल्या चिंचणी गावातलीच नव्हे, आपल्या शेजारच्या गावातले असेल, इतर कुठले असेल, काही असो, वैयक्तिक कुटुंबातली जरी काही अडचण असो, तर तुम्ही ताकदीने या, त्या ठिकाणी बिनधास्तपणे मांडा. तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवल्या जातील, एवढेही आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो. आणि ज्या काही आता मगाशी आपले शेतकरी बांधव म्हणत होते की ज्यांना मिळालं त्यांचं ठीक आहे, पण आम्हाला मिळालं नाही त्याचं काय, बरोबर का? ज्यांना मिळालं नाही त्यांच्यासाठी पण आपण धडपडतो, आणि ज्यांना मिळाले त्यांच्यासाठी पण आपण धडपडतोय. तुम्ही तसा प्रश्न मनात घेऊ नका. त्या ठिकाणी सगळे शेतकरी आंदोलन ठिकाणी जमले असं नाही. जे काही आपली यात्रा त्यावेळेला चालू होती, काही लोकांना यायला जमलं नाही, तेही आपण समजून घेतलं की इथून पुढं तुमच्याकडून, आपल्या चिंचणी गावाकडून आणि चिंचणी गावातल्या शेतकरी बांधवांच्याकडून माझी एवढीच अपेक्षा असेल, जेव्हा तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी ज्या वेळेला शिवसेना रस्त्यावरती उतरेल, त्यावेळेला तुम्ही पण आमच्यासोबत ताकदीने रस्त्यावरती उतरला पाहिजे, एवढे तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. आज माझा माणूस वयाच्या ह्या उंबरठ्यावरती असताना तुमच्यासाठी मला तरी तर लाज वाटते की अरे माझ्यापेक्षा किती तर माझ्या वयाच्या वडिलाचे आहेत सर, लक्षात घ्या. पण कधी कधी मला थकवा जाणवतो, पण त्यांना जाणवत नाही. मी काय तुम्हाला त्यांना कौतुक करण्यासाठी तुमच्यासमोर मी बोलत नाही, लक्षात घ्या. मी कौतुक करण्यासाठी त्यांना कुठेतरी छान वाटावं, तुमच्यासमोर कौतुक करावं, त्यासाठी मी अजिबात बोलत नाही. पण मला थकवा जाणवतो. पण सरांचा एकही दिवस असा नसतो की दिवसातून 5-5 वेळा मला फोन असतो, आपल्याला हा विषय घ्यायचा आहे, आपल्याला तो विषय घ्यायचा, आपल्याला हा विषय मार्गी लावायचा आहे. मगाशी ते येऊन भेटून गेले, मगाशी हे येऊन भेटून गेले, मगाशी पोलीस स्टेशनला गेलेलो मी, हे झालं ते. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, हा माणूस तुमच्यासाठी ताकदीने धडपडतोय. फक्त या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून जे तुमच्यासाठी धडपडत असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही उभा राहायला पाहिजे का नाही? राहायला पाहिजे का नाही मला सांग. जो माणूस तुमच्यासाठी धडपडतोय, संघर्ष करतोय, त्यांना काय पडलंय हो? रिटायर झालेले आहेत ते, निवांत घरात बसून ते जे राहतील ना, आराम करतील ना. सांगलीला जावं म्हणल्यावर सांगलीला जातात, कलेक्टर ऑफिसला जावं म्हणल्यावर कलेक्टर ऑफिसला जातात, पोलीस स्टेशनला जावं म्हणल्यावर पोलीस स्टेशनला जातात. कुणासाठी? बरोबर ना, तुमच्यासाठीच ना. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, जो माझा माणूस तुमच्यासाठी धडपडतोय त्याच्या पाठीशी तुम्ही ताकदीने उभं राहावं, एवढी माफक अपेक्षा माझ्या तुमच्याकडून आहेत. काय चुकीचं आहे का? एवढी तुमच्याकडून अपेक्षा की जो माणूस तुमच्यासाठी धडपडतोय त्या माणसाच्या पाठीमागे तुम्ही ताकदीने उभं राहा. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समस्या असतील त्यावरती शिवसेना ताकदीने काम करतील, माझे सर्व सहकारी ताकदीने काम करतील.